हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 1.4 मधील इंट्रोडक्शन पार्ट आणि तो प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत. पहिल्यांदा काही महत्त्वाचे पॉईंट्स अभ्यासूयात. ऑपरेशन्स ऑन सेट्स. 1. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्सचा अर्थ काय होतो बघा. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. ए आणि बी हे दोन सेट आहेत. द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स, म्हणजे दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट्स असतील ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. म्हणजे ए आणि बी सेटमधील जे कॉमन एलिमेंट्स असतील त्याला काय म्हणतात, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. अँड इट इज डिनोटेड ॲज ए इंटरसेक्शन बी अँड रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू all the set of x such that x is an element of a and x is element of b. म्हणजे याचा जो इंटरसेक्शन असेल ए अँड बीचा, तर त्याच्यामधले जे एलिमेंट्स असतील ते एमध्ये सुद्धा असतील आणि बीमध्ये सुद्धा असतील. ते ए सेटमधले असतील आणि बी सेटमधले असतील. इथं काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, त्याही अभ्यासात सोप्या आहेत, वाचल्यानंतर लक्षात येतात. दुसरा आहे डिसजॉईंट सेट्स. आता इथं एक दोन सेट दिलेले आहेत बघा ह्या वेन डायग्राममध्ये. एमध्ये आहेत 1, 1, 3, 5, 9 आणि बी सेटचे एलिमेंट्स आहेत 2, 4, 8. आता दोघांमध्ये कॉमन एलिमेंट्स दिसतात का? नाही. जेव्हा दोन सेटमध्ये कोणताही कॉमन एलिमेंट नसेल तेव्हा त्याला काय म्हणायचं, डिसजॉईंट सेट्स. दाखवलेलं ही ए ची बी आर गिवन. कन्फर्म दॅट नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन द सेट ए अँड बी. These sets are completely different from each other. So A and B are disjoint sets. Observe the Venn diagram. म्हणजे याचे सेटमधील एलिमेंट्स जेव्हा कम्प्लीट डिफरंट असतात, वेगळे असतात, तेव्हा त्या सेट्सला म्हणायचं डिसजॉईंट सेट्स. नंबर 3, युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स, दोन सेटची युनियन. बघा मग काय अर्थ होतो त्याचा. लेट ए अँड बी आर टू गिवन सेट्स, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी. म्हणजे ए आणि बीचे मिळूनचे सर्वच्या सर्व एकत्र जे एलिमेंट्स होतात त्याला काय म्हणायचं, इज कॉल्ड युनियन ऑफ टू सेट्स. अँड इट इज रिटर्न ॲज ए युनियन बी अँड रीड ॲज ए युनियन बी. म्हणजे आता हे बघा, इथे एमधले एलिमेंट्स आहेत -3, 0, -5, -1 आणि बीमध्ये आहे 0, 3, 5. आणि मग युनियन म्हणजे काय, ह्या सर्वांचे जे एकत्र केलं म्हणजे -3, 0, -5, 1, 3, 5 हे सर्वांचं एकत्र केल्यानंतर तो जो सेट होतो त्याला काय म्हणतात, युनियन ऑफ सेट्स. बघा इथे उदाहरण दाखवलेलं आहे. देअरफॉर ए युनियन बी याचाच अर्थ काय, सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ ए ऑर एक्स इज एलिमेंट ऑफ बी. म्हणजे जेव्हा आपण ए युनियन बी असं म्हणतो तर याच्यामधले जे सर्व एलिमेंट्स असतील एक तर ते एमध्ये असतील किंवा मग ते बीमध्ये असतील, दोघांपैकी एका सेटमधले ते सर्व एलिमेंट्स असतील. आणि जर कॉमन असले तर त्याला काय म्हणतो आपण, इंटरसेक्शन. कॉमनमधला काय म्हणतो, इंटरसेक्शन. आणि सर्व जे एकत्र केले त्याला काय म्हणायचं, युनियन. बघा एमध्ये हे -1, -3, -5, 0, बीमध्ये 0, 3, 5. मग ए युनियन बी दोघं एकत्र केले तर काय होतात मग, -3, -1, -3. आता हे फक्त इथं सिक्वेन्सने घेतलेलं आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. -3, -5, 0, -1. आता 0 हे दोन ठिकाणी एमध्ये पण आहे बीमध्ये पण आहे, परंतु ते डबल लिहायची गरज नाही, ते फक्त एकदाच लिहायचं आहे. -1, 3 अँड 5. नोट दॅट ए युनियन बी इक्वल्स टू बी युनियन ए. हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. आता त्याच्या पॉईंटच्यावरून लक्षात आलं असेल नंबर ऑफ एलिमेंट्स, मग किती त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत ती संख्या. लेट ए इक्वल्स टू 3, 6, 9, 12, 15, 1, 2, 3, 4, 5. टोटल किती आहे त्याच्यामध्ये, 5. इज गिवन सेट ऑफ 5 एलिमेंट्स. किती एलिमेंट्स याच्यामध्ये, टोटल 5. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज डिनोटेड ॲज n in bracket a. Therefore n, the number of element in set A काय आहे, the number of element in set A equals to 5. इथे एक उदाहरण दाखवलेले B 1, 2, 3, 4, 5, 6 किती आहे त्याच्यामध्ये टोटल एलिमेंट 6. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट B इक्वल्स टू 6.
नंबर ऑफ एलिमेंट बी इक्वल्स टू 6. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन अभ्यासूयात. क्वेश्चन 1, इफ बघा, इफ आता याचं कसं रीडिंग करणार, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इक्वल्स टू 15, देन हे काय आहे, हे दो युनियनचं साईन आहे. नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी इक्वल्स टू 29, हे काय आहे, इंटरसेक्शन. नंबर ऑफ एलिमेंट ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू 7, देन फाइंड नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट बी. बी सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याचं सोल्युशन बघा. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे की नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू ए युनियन बी, म्हणजे या दोघांचे एकत्रित म्हटल्यानंतर काय होईल, अगोदर ए प्लस बी दोन्ही येतील, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट बी मायनस या दोघांमध्ये कॉमन असलेले ते काय होईल, मायनस होतील. दोघांमध्ये जे कॉमन असतील ते मायनस होतील. दोघांमध्ये कॉमन कोणत्या आपण दाखवतो, याप्रमाणे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांमध्ये असलेले, मायनस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ इंटरसेक्शन ए अँड बी इक्वल्स टू नंबर ऑफ एन ए किती आहे 15 प्लस एन बी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मायनस. आणि हे नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी किती आहे ते 7, आणि हे किती दिलेले आहेत, युनियन नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी 29. आता इथे इक्वेशन हे फॉर्म झालं. हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. 29 इक्वल्स टू, आता 15 अँड मायनस 7 हे काय येईल, 8 प्लस एन बी, नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट बी, देअरफॉर एन बी इक्वल्स टू, आता हे 8 इकडे गेलं काय मायनस होतील, म्हणजे 29 मायनस 8, 29 मायनस 8 हे किती आलं, 21. हे सबट्रॅक्शन एन बी, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज 21. हे लक्षात आलं. हे क्वेश्चन 1 लक्षात आला. आता क्वेश्चन नंबर 2 बघूयात. अगोदर तो नीट समजून घ्या. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. आता टोटल स्टुडंट्स किती आहे या ठिकाणी, 125 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 80 मुलं ड्रिंक चहा पितात, 60 ड्रिंक कॉफी, 60 मुलं कॉफी पितात, अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, म्हणजे हे दोन्ही काय करतात, 20 मुलं हे चहा आणि कॉफी घेतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आता कोणते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की जे चहा, टी पण नाही आणि कॉफी पण नाही, चहा आणि कॉफी दोन्ही घेत नाहीत असे विद्यार्थी. आता बघा, आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे, टोटल स्टुडंट्स दिलेले आहेत, म्हणजे तो काय होईल, युनिव्हर्सल सेट असेल. किती आहे तो, मग बघा, लेट ऑल द स्टुडंट सेट, सर्व विद्यार्थ्यांचा सेट, त्याला आपण यू असं नाव देऊयात, यू, आणि ते किती आहेत, 125. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट इन युनिव्हर्सल सेट यू सेट इक्वल्स टू 125. सर्व विद्यार्थ्यांचा जो सेट आहे त्याला आपण यू म्हटलं. नंतर लेट ऑल द स्टुडंट्स जे ड्रिंकिंग टी, त्यांचा जो सेट आहे तो आहे सेट ए. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट ए, चहा किती आहे, चहा घेणारे 80. ठीक आहे. लेट सेट, सुरुवातीला जर लिहिले शब्द तरी चालेल, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स ड्रिंकिंग कॉफी इक्वल्स टू
बी, म्हणजे जे विद्यार्थी कॉफी पितात त्यांचा सेट आहे बी. आणि मग ते टोटल किती आहेत, एन बी. कॉफी पिणारे किती आहेत, 60 स्टुडंट्स. कॉफी पिणारे किती आहेत, 60 स्टुडंट्स. ठीक, इथपर्यंत लक्षात आलं. आता इथं काय दिले, 20 स्टुडंट्स ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. म्हणजे यांचं जे सेक्शन आहे, कॉमन जे आहेत ते काय असतील मग बघा. देअरफॉर इथं काय दिलेलं आहे, 20 स्टुडंट्स. स्टेटमेंट लिहूयात वाटल्यास. 20 स्टुडंट्स ड्रिंक टी अँड कॉफी. देअरफॉर नंबर ऑफ elements of intersection of A and B equals to 20. आता इथपर्यंत आलं. आता याच्यात पुढे बघा. आता आपल्याला जे विद्यार्थी चहा घेतात आणि कॉफी घेतात, चहा किंवा कॉफी दोघांपैकी एक घेतात असं आपल्याला काढायचं आहे. चहा किंवा कॉफी असं काढायचं आहे ना. तर मग काय येईल, त्यासाठी काय करावं लागेल, युनियन काढावं लागेल यांची. नाव बघा, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू. आता ए युनियन बी मध्ये काय होईल, हे आहेत चहा घेणारे, हे कॉफीवाले, हे ॲड करून काय करावं लागेल, जे बोथ आहेत ते सबट्रॅक्ट करावं लागेल. जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये केलं त्या फॉर्म्युल्यामध्ये, एन ए प्लस एन बी मायनस इंटरसेक्शन ऑफ ए बी इक्वल्स टू किती येईल, हे 80 प्लस 60 मायनस 20. 80 प्लस 60 मायनस 20 इक्वल्स टू किती येतं, 0 6 प्लस 8 140 मायनस 20 इक्वल्स टू 120 इक्वल्स टू 120. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता मग जे हे आता विद्यार्थी जे आहेत ते कॉफी किंवा चहा घेतात, हे असे आहेत 120. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की जे विद्यार्थी कॉफी पण घेत नाही आणि चहाही घेत नाही, दे डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आता हे जे आहेत 120 हे टी ऑर कॉफी दोन्हीपैकी एक घेतात. मग आता काहीच नाही घेणारे किती असतील, टोटल स्टुडंट. देअरफॉर बघा आता, देअरफॉर the number of students who do not drink tea or coffee. जे टी पण नाही, आता हे जे दाखवलं परत एकदा बघा, हे जे आहे द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी, म्हणजे जे ए म्हणजे कोणते, टी, बी म्हणजे कॉफी, जे टी घेतात किंवा कॉफी घेतात याचा अर्थ. तर असे किती आले, ते 120 आले. टोटल स्टुडंट आपले किती होते, 125. आणि त्यापैकी हे 120 काहीतरी घेतात, मग काहीच नाही घेणारे कोणते असतील, मग हे इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू मायनस एन A union B. 125 minus 120 equals to 5. म्हणजे जे स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी इक्वल्स टू 5. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 3 बघूयात. इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नंबर 3, in a competitive exam 50 students passed in English. आता बघा, 50 स्टुडंट हे इंग्लिशमध्ये पास झाले. 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स. 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट, म्हणजे 40 हे दोन्हीमध्ये पण आहेत, म्हणजे ते काय असेल त्याचं इंटरसेक्शन. नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट, दोन्ही विषयात कोणीच फेल झालं नाही. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास्ड ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे एक सब्जेक्ट पास झाला असे विद्यार्थी
किती आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, मग यांचं युनियन काढावं लागेल आणि हे प्लस हे मायनस हे 40 करावं लागेल. आता बघा, लेट set A is student passed in English. जे इंग्लिशमध्ये पास झाले तो सेट आहे ए. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इक्वल्स टू 50. ठीक आहे. देन लेट सेट बी is students passed in mathematics. Therefore number of elements of B equals to 60 आणि आता दोन्हीमध्ये पास झालेले आहेत ते कोणते आहेत, number of student pass in both subject. म्हणजेच काय होईल त्याचं इंटरसेक्शन काय येईल ते, मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू ते किती आहेत 40. आपल्याला काय विचारलं आहे, टोटल स्टुडंट कशामध्ये येणार, द युनियन ऑफ ए अँड बी. टोटल स्टुडंट कशामध्ये येईल, युनियन ऑफ ए अँड बी. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी इक्वल्स टू एन ए प्लस एन बी मायनस हे दोघांमध्ये असलेले मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू याच्यामध्ये किती आहेत 50 प्लस बीमध्ये किती आहेत 60 आणि दोघांमध्ये कॉमन असले ते सबट्रॅक्ट केले ते आहेत 40. ते किती येईल मग इज इक्वल्स टू 50 प्लस 60 110 मायनस 40 इक्वल्स टू 70. म्हणजे आता जेव्हा आपण ए युनियन बी असं म्हणू म्हणजे ते एकतर इंग्लिशमध्ये पास असतील किंवा मॅथमॅटिक्समध्ये पास असतील, इंग्लिशमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये. मग असे टोटल स्टुडंट काय होतील 70. देअरफॉर द टोटल स्टुडंट इक्वल्स टू एन ए युनियन बी इक्वल्स टू 70. क्वेश्चन नंबर 4 आपण इझी आहे, फक्त अजून क्वेश्चन अगोदर समजून घ्या. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स. म्हणजे एक आपल्याला इथं मिळालं 220 स्टुडंट्स म्हणजे काय असेल, हे यू असेल, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ म्हणजे यू मिळेल आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे. हां, ऑफ क्लास 9 आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज अ रॉक क्लाइम्बिंग. आता 130 स्टुडंट्स काय आहेत, रॉक क्लाइम्बिंग आहेत. अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी इज स्काय वॉचिंग. त्यांचं काय हॉबी आहे 180चं स्काय वॉचिंग. देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो द बोथ हॉबीज. म्हणजे दोन्ही इंटरसेक्शन झालं हे दोघांचं 110 स्टुडंट्स. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. अँड हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. इझी आहे. आता बघा, पहिल्यांदा आपण टोटल स्टुडंट्स घेऊयात. लेट सेट यू इज द टोटल स्टुडंट्स. Therefore number of element of u equals to 220. हे आलं पहिलं. तर पुढे नंतर कोणतं आहे, रॉक क्लाइम्बिंग. लेट
set A is students of रॉक क्लाइम्बिंग. आणि ते किती आहेत मग त्यांचे एलिमेंट, नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए रॉक क्लाइम्बिंगचे किती आहेत 130. याला 130. लेट सेट बी इज स्टुडंट्स ऑफ स्काय वॉचिंग आणि स्काय वॉचिंगचे किती स्टुडंट्स आहेत 180. एन बी इक्वल्स टू 180. आणि आता दोन्ही सुद्धा करणारे बोथ रॉक क्लाइम्बिंग अँड स्काय वॉचिंग. नाव स्टुडंट विथ बोथ हॉबीज, ज्यांना दोन्ही हॉबीज आहेत असे किती आहेत, देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो द बोथ हॉबीज. ओके, 110. देअरफॉर म्हणजेच काय होईल मग या ठिकाणी या दोघांचा जो इंटरसेक्शन असेल तो असेल 110. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी इक्वल्स टू 110. इक्वल्स टू 110. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही प्रश्न लिहिला असेल, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॉबीज. मग आता आपल्याला काय करावं लागेल, एकूण स्टुडंट्स काढायचे ज्याच्यामध्ये दोन्हीपैकी ए युनियन बी म्हणजे दोन्हीमध्ये ते मुलं येतील बघा. आणि त्याच्यातून हे काय करावं लागेल 110 सबट्रॅक्ट करावं लागेल, जसं आपण मागच्या उदाहरणांमध्ये केलं होतं. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू number of element of A plus number of element of B minus number of element of A intersection B. A intersection B equals to A मध्ये किती आहेत 130 प्लस B मध्ये आहेत 180 आणि दोघांमध्ये कॉमन किती आहेत 110. हे सबट्रॅक्शन हे कॅल्क्युलेशन्स करूयात. 0 8 9 10 11 3 minus 1 1 0. आता हे सबट्रॅक्ट केलं 0 1 minus 1 0 3 minus 1 2 200. म्हणजे द युनियन ऑफ ए अँड बी म्हणजे दोघांमध्ये असलेले मिळून किती विद्यार्थी आहेत 200. आणि ज्याच्या आता मग ज्यांना कोणतीच हॉबी नाही, आपले टोटल स्टुडंट किती आहे 220. आणि ए आणि बीमध्ये आहेत, ए किंवा बीमध्ये आहेत कॉमन, ते आहेत 200. म्हणजे ज्यांना ह्या दोन्ही हॉबी नाहीत त्यांना दुसरंच वेगळी हॉबी असेल असे किती आहेत. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स ओके नंबर ऑफ स्टुडंट्स not having both hobbies, ज्यांना कोणतीच हॉबी नाही असे कोणते होतील मग ते टोटल स्टुडंट्स मायनस एन ए युनियन बी इक्वल्स टू टोटल स्टुडंट किती होते 220 मायनस याला ए किंवा बी म्हणजे रॉक क्लाइम्बिंग किंवा स्काय वॉचिंग आहे असे आहे 200 इक्वल्स टू किती येईल 20. हे 20 स्टुडंट्स असे आहेत की त्यांना कोणतीच हॉबी नाही ह्या दोघांपैकी, जे रॉक क्लाइम्बिंग पण नाही आणि स्काय वॉचिंग पण ही हॉबी नाही हे असे. आता पुढचा त्याच्यामधला क्वेश्चन होता, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. आणि याला फक्त रॉक क्लाइम्बिंग आहे असे किती स्टुडंट्स आहेत, ज्यांना हॉबी कोणती आहे फक्त रॉक क्लाइम्बिंगची, ती स्टुडंट्स कोणते आता ते बघूयात आपण. आता टोटल स्टुडंट्स किती आहेत ते रॉक क्लाइम्बिंगचे 130. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार, कॉमन जे आहेत कॉमन हे युनियन 110 कोणते 110 त्याच्यातून सबट्रॅक्ट करणार. बघा स्टुडंट्स हॅविंग ओनली
रॉक क्लाइम्बिंग इक्वल्स टू, मग रॉक क्लाइम्बिंगचे किती स्टुडंट्स आहेत, NA मायनस आणि यांचा इंटरसेक्शन बोथ हॉबीजचा नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इक्वल्स टू 130 मायनस आणि याचा इंटरसेक्शन किती आहे 110 इक्वल्स टू 0 to 0 म्हणजे 20 स्टुडंट्स यातील ते 20 स्टुडंट्स की त्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आहे. नंतर कोणता प्रश्न होता याच्यामध्ये पुढे, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. मग स्काय वॉचिंगचे स्टुडंट्स आपल्याला काढायचे आहेत. स्टुडंट्स हॅविंग ओनली स्काय वॉचिंग हॉबी. मग टोटल किती स्काय वॉचिंगमध्ये आपण किती घेतले होते 180 म्हणजे B मायनस हे काय करावं लागेल बोथ हॉबीज युनियन ऑफ इंटरसेक्शन ऑफ A अँड B ते किती देईल 180 मायनस 110 सबट्रॅक्शनला 70. The 70 स्टुडंट्स हॅविंग ओनली स्काय वॉचिंग हॉबीज. स्काय वॉचिंग हॉबी फक्त ही किती मुलांमध्ये आहे 70 स्टुडंट्समध्ये. आपले क्वेश्चन्स 3 क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेले होते. पहिला क्वेश्चन होता, तर मी इथं परत हा प्रश्न तुमच्यासमोर स्क्रीनवर घेतो, परत बघा. पहिला प्रश्न होता, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्ब पहिला प्रश्न, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ 2 हॉबीज. तर त्याचा आपण क्वेश्चन पहिला आला होता की द स्टुडंट्स डू नॉट हॅव बोथ हॉबीज इक्वल्स टू 20. हा एक क्वेश्चन 1चा आन्सर. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 होता, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. रॉक क्लाइम्बिंगमध्ये किती आहेत 20 स्टुडंट्स. अँड हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. आणि स्काय वॉचिंग किती आहेत 70 स्टुडंट्स. स्काय वॉचिंगचे आहेत 70 स्टुडंट्स. ओके. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 इझी आहे हा. ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. डायग्राम बघा आणि तिथं सेट्स लिहा. इझी आहे. पहिलं कोणता लिहायचा आहे ए सेट. एमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत आता ते बघा. एमध्ये एक्स वाय झेड एम एन, एक्स वाय झेड एम एन. नंतर बी, दुसरा कोणता आहे बी. बी सेटचे एलिमेंट्स कोणते आहेत, बी इक्वल्स टू बी आहे इथे पी क्यू आर एम एन, पी क्यू आर एम एन. तिसरं ए युनियन बी, तिसरं ए युनियन बी इक्वल्स टू जे ए आणि बी दोघांमध्ये सुद्धा आहेत ते जे एमध्ये पण आहेत आणि बीमध्ये पण आहेत. हे सगळं एक्स वाय झेड बघा. एमधल्या अगोदर घेऊयात एक्स वाय झेड एम एन. बीमध्ये पी क्यू आर एम एन आपण ऑलरेडी घेतलेले आहे त्यामुळे ते परत लिहायची गरज नाही. नंतर यू म्हणजे कोणते सर्वच, त्याच्यामध्ये काय येतील सर्व येतील इक्वल्स टू. मग बघा इकडनं घेऊयात एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आणि हे खाली एस टी. हे काय झाले युनिव्हर्सल सेट. हा झाला युनिव्हर्सल सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता बघा हे थोडं काळजीपूर्वक. कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे जे कशामध्ये नाहीत फक्त एमध्ये नाहीत, म्हणजे उरलेले सर्व जे एमध्ये नाहीत असे. मग कोणते येतील पी क्यू आर अँड एस टी. पी क्यू आर अँड एस टी. नंतर आहे कॉम्प्लिमेंट ऑफ बी जे बीमध्ये नाहीत. 6 कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हणजे फक्त काय बीमध्ये नाहीत. मग कोणते येतील एक्स वाय झेड एस टी. आणि लास्ट ए द कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. द
ए युनियन बी चे कॉम्प्लिमेंट. द कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी म्हणजे जे ए आणि बीमध्ये नाहीत, जे ए आणि बीमध्ये नाहीत असे त्याचे कॉम्प्लिमेंट्स कोणते येतील मग एस अँड टी, जे ए आणि बीमध्ये नाहीत. एस अँड टी द कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी आर एस अँड टी. म्हणजे एचं युनियन म्हणजेच काय, जे एमध्ये आहेत किंवा बीमध्ये आहेत आणि त्याची कॉम्प्लिमेंट म्हणजे ते त्याच्यामध्ये नाहीत, एस अँड टी. याप्रमाणे हा एक प्रॅक्टिस सेट आहे, इझी आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तो आणखीन त्याच्यातले प्रश्न काही अडचण आली असेल तर ते लक्षात येतील.